सर्वांचं जीपीएस ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आमचे सर्व पोरं मंदिरात साफसफाई लागले. त्यानंतर ग्राउंड साफ करून कोण लाकडं तोडतंय, कोण ग्राउंड साफ करतंय, कोण लाकडं बांधतंय. सगळ्या तयारीला लागली. पोरं खूप जोमात तयारी करत होती आणि ह्या मुलांची काही मस्ती चालू होती सायकल वरती. नंतर आमचा शूरवीर सिंगर सगळ्याच तोरणं पण झाली बनवून. नंतर हे आमचे हनुमान आणि शंकासूर झालेले आणि आमची खेळी मयुरी तयार झाली होती. नंतर आम्ही निघालो आमच्या प्रवासाला होळीचं झाड आणायला. तेवढ्यात सगळं फुल उत्साहाने निघालो. नंतर काही मुलं होळी फुगे मारायला लागली. नंतर आम्ही निघालो नाचत गाचत सर्व जोमाने. आमचा टेम्पो पण रेडीच होता तसा. शंकासूर तुम्ही तर कधी बघितले पण नसेल कधी शंकासूर गाडीवर बसलेले. ते तर सगळे गाडीवर बसलेत. आमचे तर सगळे मुलं फुल उत्साहानेच होते. बाकी आम्ही निघालो झाड आणायला. काही माणसं होळी आणायच्या तयारीमध्ये होते. रस्त्यामध्ये खूप जण दिसली होळी घेताना. त्यात अर्धी मुलं तर शंकासूरलाच पाहत होती. नंतर आम्ही पोहोचलो आमच्या झाडाच्या लोकेशनवर. गाडी तुमची तुम्ही गाडी स्लो करा तुमची. नंतर ही होळी आणि आमचा हा आर्यन बंधू सगळ्यांच्या उत्साहामध्ये आनंदामध्ये सामील होऊन नाचत गाजत गेला. त्यांनी ती पण होळी पोचवली आणि आमचे शंकासूर आणि आमचा हनुमान तर फुल जोमातच होता. हनुमान तर फुल जोशामध्ये नाचत होता. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आम्ही निघालो मग आमचं झाड आणायला. झाडाच्या लोकेशनच्या इकडे पुढे झाड तोडण्याच्या तयारीमध्ये होतो सर्व. तर आमचे पुजारी जरा नवीनच होते. त्यांना पूजा करायची काही समजत नव्हती पण ठीक आहे, दरवर्षीप्रमाणे तेही करतात. ते आनंदाच्या वर्षी त्यांनीच केली. आणि आपले मंदार शेठ सांगत होते यांना कसा काय करायचं तो करत होता तसंच. नंतर पूजा तर चालूच होती. त्याप्रमाणे सगळे जोमात आनंदाने बघत होते. कारण होळीचं ह्या वर्षी खूप आमच्यासाठी स्पेशल होतं. कारण ह्या वर्षी आम्ही शंकासूर हनुमान या खेळी यावर्षीच यंदाच्याच वर्षी आणली होती. आमची थोडक्यात ती पूजा ही चालू होती. आमचे समीर बुवा गाराणं घालायला सुरुवात केली त्यांनी. सगळी लेकरा म्हणजे तुझी होळीचा झाड तोडू केलेली असत. सगळ्यांचा सांभाळ कर. कोणाकडनं काय चूक झाली असेल तुझी पायाशी घे. आमचा शंकासूर तर बुवाच बनला होता. त्याने परत ह्या उत्साहाचा शोभा अजून वाढवली. नंतर ह्या झाडाला नारळ देऊन आम्ही आमचं झाड तोडण्याचं काम सुरू केलं. आणि आमचे हे शेतकऱ्यांची मुलं राहणारी शहरात होती म्हणून त्यांना झाड कसं कापायचं सरा समजत नव्हतं. पण ठीक आहे, त्याला झाड तोडून झालंय. तेवढ्यात या पोरांचं डिस्कशन चालू होतं आणि तेवढं ते झाड पडण्याच्या ह्याच्यात आमची होळी लागण्याच्या हिशोबात आम्ही होतो. आणि झाड ह्या जोमाने पडलं आणि सगळे पोरं आनंदाने नाचू लागली. आणि आम्ही निघालो आमचं झाड घेऊन आमच्या विभागात. झाड पण इतकं वजन होतं की 8 जणांना पण झेपत नव्हतं. त्यामुळे निघालो सावकाश हात हलवत खांद्यावर नेत लगमगत निघालो झाड घेऊन. आणि आमचे शंकासूर साहेब बघा. नंतर आम्ही टेम्पोत आमचा आणलाच होता. त्या टेम्पोमध्ये आणि मी आमच्या खांद्यावर एवढं वजन खूप दमलो होतो खांद्यावर घेऊन, कारण पाठची साईड खूपच वजन असते. नंतर आम्ही टेम्पोमध्ये ठेवण्याचे खूप प्रयत्न केले. नंतर शेवटी आम्हाला आले यश त्या टेम्पोमध्ये ठेवल्याने. आमचे आयुष बंधू
आणि मग आम्ही निघालो, आमचा प्रवास सुरू केला. परत आमची होळी घेऊन आम्ही निघालो आमच्या एरियामध्ये. टेम्पो मध्ये बँड बाजा तर वाजतच होता. तेवढ्यात हे पाठी संकासूर वगैरे पाठच्या गाड्या त्या येतच होत्या आमच्या सोबत. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. मग आम्ही थांबलो लाकडं घ्यायला. होळीला आजूबाजूला लावायला लाकडं वगैरे तर हवीच होती. रस्त्यात दिसली लाकडं आणि आमचा संकासूर तर लहान पोरांना सोडतच नव्हता. सगळ्यांना घाबरवत आणि आम्हाला एवढी भीती वाटत होती की कुठलीही गाडी कुठल्याही मुलाला डचकली तर आमच्यावर येईल. सो आमच्या संकासूरला मी शांत केलं. नंतर पोरं लागली कामाला, लाकडं आणावं लागली परत. आणि हा एक रिक्षामध्ये मुलगा जो बसलाय संकासूरला घाबरवता आणि ही दुसऱ्यांची एक होळी जात होती आमच्या बाजूने. वाट पाहत होता कधी होते आमच्या गावात. मग काही वेळाने आम्ही थांबलो, थोडा वेळ वाट पाहिली. आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. तरी ह्या टायमाला नालासोपारामध्ये रस्ता खूप खाली भेटला आम्हाला. आता दरवर्षी आम्हाला एवढा रस्ता भरलेला मिळतो की विचारून सोय नसते. आणि आमच्या अंगात एवढी मस्ती होती की आम्ही डायरेक्ट ब्रिजच्या खालूनच आमची होळी घेऊन गेलो. आणि आज बघा तो किती खाली आहे रस्ता, हा आमचा नालासोपारा. तेवढ्यात आम्ही ब्रिज क्रॉस करून आम्ही निघालो आमच्या एरियामध्ये. गावदेवी मंदिराजवळ आम्ही पोहोचलो. आम्ही तिकडे थांबलो कारण आम्हाला होळी तिकडून चालत न्यायची होती आमच्या एरियामध्ये. सो आम्ही थांबलो आणि पहिला आमच्या गावदेवीला आम्ही नारळ दिला. सो पहिला गावदेवीची आम्ही पूजा केली. नारळ देऊन आमचं झालं. आमचा संकासूर तर सगळ्या जोमात होता, सगळ्या पोरांच्या पाठी सगळ्यांना देत हळद धपाटे देत होता. पण शेवटी आम्ही ही जी कोकणामध्ये जी मजा होते तेच आम्ही मुंबईमध्ये ही साजरा केली. आम्ही खूप त्या परंपरेने कोकणाच्या परंपरेने आम्ही मुंबईत ही साजरा केली तशी होळी. पण म्हणतात ना जशी कोकणात सर आहे तशी मुंबईत येणार नाही. आणि त्याप्रमाणे खूप मजा केली. आणि आता आमचा संकासूर तर काय कुठल्या पोराला सोडायचा मागत नाही. तेवढ्यात आम्ही एरियात पोहोचलो आणि एरियात नंतर आमचे कर्णधार आणि आमचा अध्यक्ष साहेब आमची होळी वगैरे आमची धुवून झाली. तेवढ्यात मित्राच्या आईने त्या झाडाची पूजा केली. मग थोडेफार नाच गाणं झालं आमच्या विभागामध्ये. त्याच्यानंतर सगळ्या बायकाही आल्या त्या झाडाची पूजा करायला. आणि आमचे लालू शेठ जे झाडाला रंगकाम करत होते त्यांचं रंगकाम एकदम प्रेमाने आनंदाने चालू होते. नंतर आम्ही निघालो झाड घेऊन. आमच्या ज्या ठिकाणी आम्ही झाड लावणार होतो त्या ठिकाणी झाड घेऊन निघालो. आम्ही चालत आमच्या एरियामध्ये पोचलेलो आहोत आणि आमच्या ठिकाणात आम्ही पोचू. आमचं हा ठिकाण आम्ही पोचलो आणि तेवढ्यात आमची होळी ती ठिकाणावर पोचलेली आहे. सो आता आम्ही झाड लावण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. झाड लावून तर झालेलं आहे. तो रात्री आमच्या बायकांनी नाच गाणं केलं. मग आमची होळी झाली. सो हा ब्लॉग पूर्णपर्यंत शेवटपर्यंत नक्की बघ. आवडल्यास तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा. धन्यवाद. GPS ब्लॉग्स कायम तुमच्या सहवासात असेल. आणि पुढच्या ब्लॉगसाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मंगू वाजलं आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. कोण आहे ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणार? सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गाव.
बाजूला हे बाजूला